काम केलेलं आहे. म्हणजे हे जे मागचं दिसतंय हे पूर्ण हे आणि ह्याच्या कालचं आहे या ही पूर्ण जी भिंत आहे म्हणजे हे सगळं जे किचन आहे ते पूर्ण वरती चढून धुवून घासून वगैरे घेतलेलं आहे. आणि त्यामुळं मग मला खायला प्यायला असं जे सॅटर्डे संडे असल्यावरती आपण स्पेशल काहीतरी बनवतो तसं काही बनवायला भेटलं नाही आहे. तर मग आज मला काहीतरी स्पेशल खायचं आहे आणि हा रिवॉर्ड असणार आहे. मी माझ्या स्वतःसाठी देते तो. मी कुणासाठी काही बनवत नाही, मी माझ्यासाठीच आज स्पेशल काहीतरी बनवणार आहे आणि तेच तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. चला तर मग हे सगळं क्लीन केलेलं आहे मी. हे सकाळी यूज केले त्याच्यानंतरचं परत टाक पडलेलं पूर्ण सगळं. किचनमधले भांडी सगळी जी होती आणि डबे वगैरे पण होते ते सगळे मी मोकळे करून घासून धुवून घेतलेले होते आणि त्यानंतर परत त्याच्यामध्ये सामान भरून ठेवलेलं होतं. म्हणून मग जरा जास्तच वेळ लागला होता मला. ऑफिसमधून आले होते तर हे हरभरे होते ते निवडून ठेवलेले होते. मग मी स्वयंपाक करता करता काहीतरी असं असेल तर साईडला खात मग बनवत असते. कारण ऑफिसमधून आल्यानंतर मग मी पहिले चहा घेतला होता आणि मग स्वयंपाकाला लागलेले होते. तर त्यासाठी मी येतानाच पनीर आणि वाटाणा घेऊन आलेले होते आणि एक मसाला पण घेऊन आले होते. आज मला पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता आल्यानंतर, म्हणजे चपाती, भाजी, भात हे सगळं. नेहमी मी आल्यानंतर चपाती नाही बनवत, कधीतरी चपाती बनवते. तसं भाकरीच बनतात आमच्याकडे संध्याकाळी. कधी तर दोन्ही वेळेस भाकरी असतात. सध्या बाजारामध्ये फ्रेश वाटाणा भेटतोय आणि घरात मेथी होती, मग त्यामुळं मग मी आज मलाई मटार मेथी बनवणार आहे. आथांगमुळे घरात रतिबाचं दूध येतं तर त्याला चांगली साई येते आणि त्याचंच मग लोणी, दही, तूप हे सगळं बनतं घरच्या घरीच आणि ताक पण बनलं जातं. त्यामुळं मग घरचीच मलाई आहे तर म्हटलं बनवूयात. साधारणतः याच्यामध्ये पनीर टाकलं जात नाही, पण मी पनीर टाकून ही भाजी बनवणार आहे. कारण पिलू डायरेक्ट पनीर खात नाही, तर मग त्याला मला पनीर खायला घालायचं होतं थोडंसं, म्हणून मग मी ही अशा पद्धतीने माझ्याकडे जेवढे खडे मसाले अवेलेबल होते ते मी खडे मसाले यामध्ये घातलेत, तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेत आणि नेहमी आपण जशी बनवतो तशीच एकदम सिंपल पद्धतीने बनवली आहे. फक्त मी कांदा थोडासा जास्त घातलेला आहे आणि यानंतर मग टोमॅटोची प्युरी जी होती ती घातलेली आहे आणि मस्तपैकी फ्राय होईपर्यंत अगदी एकदम तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं. आता याच्यात मी हळद आणि तिखट टाकलेलं आहे आणि हे मसाले याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय होतील यासाठी, एकदम हे एकत्र एकजीव होईल यासाठी. ही जी भाजी आहे ती मी स्टीलच्या कढईमध्ये बनवते, तर मसाले वगैरे खाली चिकटू नयेत यासाठी मी जे टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मग तेच पाणी मी आता कढईमध्ये ओतते, जेणेकरून हे मसाले खाली कढईला चिकटणार नाहीत. आता मी यामध्ये मीठ टाकले आणि चांगलं 7-8 मिनटं याला उकळी येऊ द्यायची. याला छान अशी उकळी येते, तर आता मी यामध्ये वाटाणा टाकून घेणार आहे. तो पण मी थोडासा शिजवून घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं मध्ये गरम पाणी पण यामध्ये ॲड करू शकता. तर मी पण गरम पाणी मला वाटलं तर मी ॲड केलेलं होतं आणि त्यानंतर मग त्यातमध्ये वाटाणे असे अर्धवट असे शिजवलेले होते. आणि आता यामध्ये मी टाकणार आहे मेथी. मेथी मी बारीक चिरून
आता हे पूर्णपणे शिजवून द्यायचे, तर तोपर्यंत मी थोडीशी मेथी आणि थोडंसं पनीर घेतलेलं आहे, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं पाणी टाकून थोडंसं, कारण पिलू पनीर खाणार नाही म्हणून. मग त्यानंतर मी याच्यामध्ये हे ॲड करून दिलं आणि त्याच्यानंतर आता पूर्णपणे शिजवून द्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मलाई टाकायची. जे आपण दूध रोज तापवतो त्यानंतर मी साई जमा करते तूप काढण्यासाठी, तर तीच साई मी थोडीशी घेतली होती आणि ती मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक करून घेतली होती. म्हणजे ते एकजीव झालं होतं, असं पूर्ण स्मूथ पेस्ट झाली होती ते. एकदम सिंपल पण खूप टेस्टी झालेली होती ही. आणि ही आहे डाळ जी माझ्या सासऱ्यांनी मी याने आधीच बनवली. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.